फुललेला आहे। जर पापड चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळले नसतील तर पापड तळताना तेल अंगावर उडतं आणि तडतड असा आवाज येतो। म्हणून शक्यतोवर पापड चांगले कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचे आहेत। पहा इथे सर्व पापड मी इथे तळून घेतलेले आहेत, 7 ते 8 पापड। हे पहा आपले पापड तळून झालेले आहेत, बघू शकता इथे छान असा पापड दुपटीने फुललेले आहेत आणि अजिबात तळताना तडतड आणि तेल उडालेलं नाही आहे। छान असा तळला गेला आहे पापड, पाहू शकता इथे तळल्या आधीचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड। तळल्यानंतरच्या पापडमध्ये बघा जो काही मी बटाट्याचा खीस त्याच्यामध्ये टाकला होता तो असा अखंड दिसतोय। हे पहा इथे बघू शकता तुम्ही, इथे साबुदाणा देखील चांगला असा खुसखुशीत तळला गेलेला आहे। एका हातामध्ये सहज असा पापडाचा चुरा होतो आहे, अजिबात तेलकट नाही झालेत पापड। तर तुम्हाला माझ्या आजच्या या पापडची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास